हॅलो, आज आपण दाल खिचडी बनवणार आहोत. ही मी वाटी मेजरमेंटसाठी घेतलेली आहे. ही 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, बासमती राईस आणि हे मिक्स डाळी आहे, ज्या मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. ओके, तर त्या घ्यायच्या. त्याने डाळ आणखीन आपली छान होते. दाल खिचडी मस्त टेस्टी होतो आपलं त्यामुळे. इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. 2 वेगवेगळे डब्बे लावलेले आहेत. भाताचा वेगळा डबा आहे, डाळीचा वेगळा डबा आहे. डाळीच्या डब्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि 2 मिरच्या लांब लांब चिरून टाकलेल्या आहेत. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल. येस, हे असंच. अँड त्याच्यानंतर मग हा जो भात आहे हा गरम गरम आहे, तर गरम आपल्याला लगेच वापरायचा नाही, नाही तर तो चिवट होतो, त्याचा लगेच खिमा होतो. तर तो आपल्याला थोडा गार होऊन द्यायचा आहे आणि मग नंतर तो यूज करायचा आहे. ते मी आता सगळ्यात तोपर्यंत भाज्या चिरून घेते. 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यामध्ये लसूण आहे, अद्रक आहे. या सगळ्या गोष्टी मी चॉप करून घेतलेल्या आहेत. इथे मी फोडणीसाठी टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये पहिल्यांदा तेल टाकायचं. तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. तुपामध्ये खिचडी खूप छान बनते. माझ्याकडे आता नाहीये म्हणून मी तेल वापरते. इथे जिरा, राई, मोहरी टाकले आहे, अद्रक लसूण टाकली आहे, कांदा टाकलेला आहे फोडणीमध्ये. व्यवस्थित आपल्याला कांदा परतून द्यायचा आहे. ब्राऊन झाला पाहिजे. पटपट परतण्यासाठी पटपट ब्राऊन होण्यासाठी थोडंसं मीठ टाका, म्हणजे लवकर तुमचा परतून हे होईल, काय ब्राऊन होईल कांदा. इथे मी डाळ आहे ती स्मॅश करून घेते. कांदा व्यवस्थित परतायचा आहे इथे. हा जो भात आहे हा आता थंड झालेला आहे. हात ओला करायचा आणि आहे ना वेगवेगळा करून घ्यायचा, सुट्टा करून घ्यायचा भात असा, कारण की अख्खा असतो ना तो, तर थोडासा आपला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. आता या ब्राऊन झालेल्या कांद्याच्या या लेवलवरती आल्यावरती मी यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे आणि उरलेले जे जे होते ते मी टाकलेले आहेत. एक अख्खी लसूण घेतलेली आहे मी यामध्ये. तर अख्ख्या लसूणला पूर्ण आपल्याला फोडणीमध्ये नाही टाकायचं आहे. आपण 2 प्रकारच्या फोडण्या देणार आहोत. तर सेकंड फोडणीसाठी थोडीशी लसूण आपल्याला काढून ठेवायची. ह्याच्यामुळे मी सगळ्या प्रकारचे मसाले टाकलेले आहेत. तिखट टाकले, हळद टाकलेली आहे, गरम मसाला आहे, धना जिरा पावडर आहे, अजून चाट मसाला मी थोडासा यामध्ये टाकलेला आहे. आपापल्या चवीप्रमाणे तुम्ही टाका. तुम्ही विचार कराल की एवढ्या मिरच्या आहेत आणि परत ते लाल टाकायचं, लाल तिखट. तर तुम्हाला जर पाहिजे असेल हॉटेलसारखी चव, तर हे बरोबर बॅलन्स होतं. तुम्ही या प्रमाणाप्रमाणे करा. तुमची अक्षरशः हॉटेलसारखी दाल खिचडी बनेल. इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे, चांगली अशी चुरडून. ओके, थोडीशी मी कोथिंबीर अगोदर टाकते आणि थोडी नंतर टाकते गार्निशिंगसाठी. इथे मी आता डाळ टाकलेली आहे, स्मॅश केली. व्यवस्थित तुम्हाला परतून घ्यायची आहे डाळ. थोडंसं पाणी टाकायचं. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे ठेवा. थोडीशी डाळ आपल्याला मुरून द्यायची आहे. 1-2 उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला वरतून राईस टाकायचा आहे. इथे तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसायला लागले ना, की हा पण सुट्टा केलेला भात आहे ना, तो टाकायचा. व्यवस्थित परतायचं. वर खाली आपल्याला ते मिक्स करायचं आहे प्रॉपरली. थोडंसं राईस त्यामुळे मुरून द्यायचा. भात अगोदरच आपला शिजलेला आहे, तर त्यामुळे त्याला जास्त वेळ नाही ठेवायचं. आता इथे मी सेकंड फोडणीची तयारी करते. इथे मी कढई घेतलेली आहे छोटी, त्यामुळे मी ऑइल टाकलेलं आहे. तुमच्याकडे तूप आहे तर तुम्ही तूप टाका. ह्याच्यामुळे आता राई मोहरी जाणार आहे. लसूण जी होती आपण साईडला काढलेली ती जाणार आहे. हिंग जाणार आहे थोडंसं. जे करी लिव्ज आहेत, कढीपत्ता, तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपल्याकडे लाल मिरची असते ती लाल मिरची इथे टाका. आपल्या परत ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं वरून आणि व्यवस्थित फोडणी बंद करून ठेवा. छान अशी एकदम ती मुरते आणि खूप टेस्टी बनते. आणि आता ही आपली खायला रेडी आहे. छान असं ताटामध्ये परतून घ्या. वरतून तूप टाका. एक पापड भाजून घ्या. लोणचं घ्या साईडला. गोड लोणचं असेल तर आणखीन छान लागेल आणि खावा. एन्जॉय करा खिचडी. दिस इज कॉल्ड दाल खिचडी. सेम हॉटेल स्टाईल होते. ट्राय करून बघा.
खूप यम्मी लागते, खूप टेस्टी आणि अजिबात तिखट होत नाही. कारण की जी आपण ह्याच्यामध्ये मिरची किंवा काही तिखट यूज करतो ना, यामुळे प्रॉपरली परतल्यानंतर ते अर्धं होऊन जातं त्याचं तिखट